नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की आदित्य तिथे सागरला फोन करत असतो आणि त्याला सांगतो की पप्पा, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे आणि माझं तुमच्याकडे एक काम पण आहे, तर तुम्ही मला आज येऊन भेटाल का? त्यावरती आता आदित्यने हे सगळं सांगितल्यावर सागर विचार करत असतो आणि मग आदित्य फोन ठेवून देतो. तर इकडे दुसरीकडे मुक्ता बाथरूममध्ये असते आणि तिच्या पूर्ण हातांवरती रेड स्पॉट्स दिसतात. तिला कसली तरी ॲलर्जी झालेली असते आणि मग ते सगळं बघून ती खूप घाबरते. बोलते, अरे देवा, हे सर्व काय आहे? हे काय झालं आहे मला? तर इकडे स्वाती स्वतःशी मनातल्या मनात बोलत असते आणि मग ती म्हणते की आता मी तुला अगदी त्रास देईल, तुला अजिबात आनंदात राहू देणार नाही. ती मुक्ताला बोलत असते आणि ती बोलते की मला माझ्या कार्तिकपासनं वेगळं केलं आहे ना, तुला पण मी भाईपासनं वेगळं करेल. तर इकडे दुसरीकडे सागर, सावनी आणि आदित्य बोलत असतात. तर आदित्य सावनीला म्हणतो की मम्मा, तू, मी, पप्पा आणि सई आपण सगळं एकत्र कुटुंबासारखे एकत्र का राहत नाही? त्यावरती आता सावनी म्हणते की तुझ्या पप्पावर खूप प्रेम आहे ना, मग तूच तुझ्या पप्पाला त्या मुक्ता आंटीपासनं डिवोर्स घ्यायला का सांगत नाही? त्यावरती आता आदित्य खुश होतो आणि तो म्हणतो मी नक्की असं करायला सांगेल. तर इकडे स्वाती चहा बनवत असते आणि ती चहामध्ये कसली तरी पावडर टाकत असते आणि हे मुक्ता नेमकंच बघते आणि मग मुक्ता तिचा हात पकडते आणि तिच्याकडे खूप रागाने बघते. आता मुक्ता स्वातीला हे सगळं करण्यापासून अडवेल का, की स्वाती अजून काहीतरी नवीन उद्योग करते? हे सगळं बघण्यासाठी माझं चॅनल स्वराज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.